गुणोत्तर आणि प्रमाण माहिती आहे का तुम्हाला? नाव ऐकलंय कुठे? गुणोत्तर म्हणजे काय सांगता येईल कोणाला? हं? गुणोत्तर म्हणजे काय? गुणोत्तर म्हणजे काय असतं? त्याला इंग्लिशमध्ये रेशिओ म्हणतात आणि याला प्रपोर्शन. आणि हिंदीमध्ये एक शब्द आहे, गुणोत्तरला म्हणतात अनुपात आणि याला म्हणतात समानुपात. काय असतं गुणोत्तर आणि प्रमाण? गुणोत्तर आणि प्रमाण काय असतं बघा. दोन संख्या एकमेकांशी तुलना केलेली असते. तुलना म्हणण्यापेक्षा त्यांचा भागाकार केलेला असतो आणि त्यांचं एकमेकांशी प्रमाण काढलेलं असतं. समजला? गुणोत्तर गुणोत्तर म्हणजे काय? एकाची दुसऱ्यासोबत तुलना म्हणता येईल एक प्रकारे आपल्याला, किंवा त्यांचा भागाकार असं म्हणता येईल. तुम्ही जनसंख्येचं गुणोत्तर वगैरे पाहिलं असेल, समजला? असं कुठेतरी पाहिलं असेल ना, 2:3, 4:5. याचा अर्थ काय होतो? 2:3 म्हणजे काय? 2:3 म्हणजे काय? 2:3 म्हणजे 2/3 हा त्याचा अर्थ आहे. समजला? त्याला रेशो म्हणतो आपण. समजला? रेशो म्हणजे काय? दोन संख्येचा भागाकार म्हणजे रेशो असतो का? तर असतो. म्हणजे तो एक प्रकार झाला त्याच्यामध्ये. पण रेशो म्हणजे नेमकं काय? गुणोत्तर म्हणजे नेमकं काय? तर दोन संख्यांची एकमेकांसोबत तुलना केलेली असते, त्यातला सारखा अवयव काढून घेतलेला असतो आणि याचे किती भाग आहे, त्याचे किती भाग आहे, हे तिथे तुलना केलेली असते. ते गुणोत्तर काढलेलं असतं. याचा अर्थ काय होतो ते सांगतो मी तुम्हाला. आता समजा समजा तुम्हाला चहा बनवायची आहे. समजा आता मी म्हटलं हे चहापत्ती आणि साखर यांचं प्रमाण 2:3 घ्या. याचा अर्थ काय झाला तो सांगा. 2:3 घ्यायचं आपल्याला चहा आणि साखर, 1 कप चहा बनवण्यासाठी. तर त्याचा अर्थ काय होईल? सांगा. 2:3 आहे म्हणजे काय आहे? तर याचा अर्थ असा आहे की चहाचे 2 भाग तर साखरचे 3 भाग घ्यायचे. तुम्ही ते ऐकलंय का? ते कुठली तरी डिश तयार करतात तेव्हा म्हणतात ना, 1 वाटी हे घ्या, 3 वाटी ते घ्या, असं. तेच आहे ते, दुसरं काही नाही आहे. म्हणजे चहाचे 2 भाग घेतले तर साखर 3 भाग घ्यायचे. आणि गुणोत्तर नेहमी सारख्या युनिटचं निघतं का? कोणाचं निघतं? सारख्या युनिटचं. सारखं युनिट, युनिट म्हणजे काय? ते मोजमाप करतो आपण, ते फंडामेंटल युनिट्स वाचले असतील ना तुम्ही, किलोग्रॅम, मीटर, सेकंद वगैरे, हे ते युनिट्स ते सारखे असले पाहिजे. आता चहा जर किलोमध्ये असेल तर साखर किलोमध्ये घ्यायची. जर चहा ग्रॅममध्ये असेल तर 1 ग्रॅममध्ये घ्यायचं. लक्ष आलं का? म्हणजे युनिट सारखं पाहिजे. हा किलो आणि तो ग्रॅम असं चालणार नाही, दोघी एका युनिटमध्ये पाहिजे. आता याचा अर्थ काय होतो ते बघू. की चहाचे 2 भाग आणि साखरचे 3 भाग असा त्याचा साधा अर्थ आहे. समजला? म्हणजे 1 कप तयार करायचा आहे तर हे जर 2 ग्रॅम घेतली तर हे 3 ग्रॅम घ्या. लक्ष आलं? हे जर चहाचे जर समजा मी 6 भाग घेतले तर काय होईल मग? साखरचे किती भाग घेणार? किती? 9. याचं काय केलंय मी? 2चे 6 कसे झाले? गुणिला 3. मग यालाही गुणिला 3 करा. लक्ष आलं? त्या गुणोत्तरात ते वाढेल. लक्षात येते? तर हे गुणोत्तर असं काढलं जातं. समजलं? त्याचे भाग दर्शवण्यासाठी, काही ठिकाणी तुलना दर्शवण्यासाठी. म्हणजे उदाहरणार्थ एखादी संख्या समजून घ्यायची आपल्याला. आता तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रातलं लिंग गुणोत्तर किती असतं? महिला पुरुष किती आहे? 963, 62 असं काहीतरी आहे ना. याचा अर्थ काय? तर बघा असं असं आहे ते. म्हणजे इथे पुरुष इथे महिला म्हणजे काय? तर 1000 जर पुरुष असतील तर महिला
963 आहेत. मग महाराष्ट्रामध्ये याचा अर्थ असा झाला का की महाराष्ट्रात फक्त 1000 पुरुष आहे आणि 963 महिला आहे, असा आहे का त्याचा अर्थ? त्याचा अर्थ असा आहे की जर 1000 पुरुष असतील तर महिला 963 आहे, जर 2000 असतील मग याची दुप्पट झाली तर याची दुप्पट करा. मग त्या याच्यामध्ये आपण ते कन्वर्ट करू शकतो. समजलं का? की समजा आता मी जर म्हटलं की याचा अर्थ काय घ्यायचा, मग याचा अर्थ असा आहे की 1000 भाग पुरुषांचा आहे आणि 963 भाग महिलांचा आहे. जर मी म्हटलं की 15 कोटी संख्या आहे, 15 कोटी लोकसंख्या आहे, मग याच्यामध्ये इतके भाग आहे टोटल 1963. समजलं? तेवढ्या भागांमध्ये यांना डिवाईड करू आपण. समजला? 15 कोटीला. समजला? कसे डिवाईड करू? तर हे किती आहे? 15 कोटी म्हणजे 1 2 3 4 5 6 7 7 शून्य असताना कोटी छेदामध्ये 1963 म्हणजे एक भाग मिळेल एक. समजला? टोटल आपण हे जे पूर्ण भाग येते त्याच्यात एका भागामध्ये किती लोकसंख्या आहे ती मिळेल आणि मग यांचे 1000 भाग आहे गुणिले 1000 करायचं, मग ती लोकसंख्या मिळेल. लक्ष आलं का? कळतंय? हे काही कळत नाही, परत सांगतो पहा. एवढ्या लोकसंख्येवर जाऊ नका, चहा साखरच मोजू आपण. एकाच 2 आहे समजा, एकाच 2 भाग आहे आणि मी म्हटलं की हे जे मिक्सचर आहे आता चहा साखरचं मिक्सचर आहे हे 18 किलो आहे. हे किती आहे? 18 किलोग्रॅम आहे. लक्ष आलं? तर हे जे गुणोत्तर असतं हे नेमकं निघतं कुठून ते पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल. समजलं? गुणोत्तर केव्हा निघतं? जेव्हा त्या दोन संख्येमधला कॉमन जो मोठ्यात मोठा अवयव आहे तो बाहेर काढला जातो तेव्हा. भागाकारामध्ये काय असतं तर कॉमन अवयव काढला जातो. उदाहरणार्थ समजा हे 15 आहे, हे 20 आहे, यांचं मला गुणोत्तर काढायचं आहे, दोन संख्यांचं गुणोत्तर काढायचं आहे. तर मी काय करेल? यांचा भागाकार करेल. समजला? गुणोत्तर म्हणजे काय? भागाकार. किंवा याला दोन पद्धती म्हणू आपण. 15/20 असं लिहिलं तरी चालेल, कारण हे गुणोत्तर म्हणजेच असा भागाकार आहे. समजलं? आता याला यांच्यामध्ये जर फोड केली मी तर असं आहे, आपल्याला फोड करायची गरज नाही बरं का प्रत्येक वेळेस, समजण्यासाठी. कॉमन अवयव आहे याच्यामध्ये, कॉमन अवयव आहे का हे समजण्यासाठी दोघांना समान कशाने भाग जातो ते बघायचं. जिथपर्यंत जात असेल तिथपर्यंत जायचं, जिथे भाग देणं संपेल ते त्यांचं गुणोत्तर. लक्ष आलं? तो त्यांचा रेशो येईल. मग यांचा रेशो किती येईल? यांचा रेशो म्हणजे यांचा भागाकार 5×15 5×4 20. मग केलं काय आपण? हे गुणोत्तर काढलं मग हे 3/4 आलं, म्हणजेच काय? हे 3/4 आलं. आलं? आता एक का आलं? कारण त्यातला आपण कॉमन अवयव काढून टाकला, जो 5 होता तो अवयव काढून टाकला, भागाकार केला त्याचा, म्हणून ते गुणोत्तर आलं. कळतंय? गुणोत्तर केव्हा मिळतं? त्या संख्यांमधला, दोन संख्यांमधला कॉमन अवयव काढला तर ते गुणोत्तर मिळतं. आता हे जे 3/4 गुणोत्तर आहे हे फक्त 15 आणि 20चं असेल का? जर मी असं म्हटलं 30 आणि 40, त्याच्यात 10 त्रिक 30 10 चौक 40 असंही होऊ शकते. मी म्हटलं 60 80 20 त्रिक 60 20 चौक, असं अनंत असू शकतं ना. 3/4 युनिट हे जे 3/4 गुणोत्तर आहे हे फक्त 15-20चं असेल असं नाही आहे, हे कितीतरी संख्यांचं असेल. पण आता मला जर दिलेलं आहे की 3/4 हे कोणाचं गुणोत्तर आहे, जर काढायचं असेल, हे जर काढायचं असेल तर मग मला गरज कशाची पडेल? की हे 15-20चं आहे की 20-60चं आहे की कोणाचं आहे, दुसऱ्याचं आहे. हे जर काढायचं असेल तर काय करावं लागेल? काय पाहिजे मग मला जर काढायचं असेल तर? आपण काय करून ते गुणोत्तर काढलंय ते सांगा. भागाकार केला, कॉमन अवयव काढून टाकला. कॉमन अवयव काढून टाकल्यानंतर गुणोत्तर मिळते. मग तो जर कॉमन अवयव आपल्याला माहिती पडला, तो जर कॉमन अवयव आपल्याला माहिती पडला आणि तो जर टाकला तर त्या संख्या मिळतील. उदाहरणार्थ इथे 3/4 गुणोत्तर आहे आणि मी म्हटलं यांचा कॉमन अवयव 5 आहे, 5 जो इथे काढला होता तो टाकला मी याच्यात. मग याला म्हटलं मी 5 टाकून देतो परत, मग हे 15 होतील, हे 20 होतील. इथे जर म्हटलं की हा 3/4 आहे, याचा कॉमन अवयव 10 आहे, मग हा 30 होईल, हा 40 होईल. म्हणजे काय? कॉमन अवयव त्यात परत टाकला की त्या संख्या मिळतात. कळतंय? गणितामध्ये समजेल ते अजून, पण हे थोडं थोडं समजून घ्या की कॉमन अवयव काढून टाकला की गुणोत्तर मिळतं. तो कॉमन अवयव जर आपल्याला मिळाला आणि तो टाकला त्याच्यामध्ये तर त्या संख्या मिळतात कुठल्याही. समजलं? कारण गुणोत्तर आहे याचा अर्थ मी म्हटलं दोन संख्यांचं गुणोत्तर 3/4 आहे म्हणजे त्या संख्या 3 आणि 4 आहे असं नाही होत.
त्या संख्यांचं गुणोत्तर 3/4 आहे एकमेकांशी. लक्ष आलं का? कळतंय का काय सांगतोय? म्हणजे त्या संख्या 3/4 आहे असा त्याचा अर्थ होत नाही. ते असू शकतात 3-4 किंवा दुसरे असू शकतात. समजलं का? पण ते फिक्स 3 आणि 4 संख्या आहे असं नसतं. मी म्हटलं 15-17 गुणोत्तर आहे म्हणजे त्या संख्या कोणत्या सांगा बरं? काय सांगता येईल ते? सांगता येतील का ते? सांगता येतील का? 15-17 गुणोत्तर आहे. सांगता येतील का? काही ते सांगा. 15-17 गुणोत्तर आहे तर त्या संख्या कोणत्या असतील? हे कुठपर्यंत सांगता नाही येणार? जिथपर्यंत कॉमन अवयव माहिती. मी म्हटलं 2 कॉमन अवयव, मग 2 टाका. 15 गुणिला 2 17 गुणिला 2. मी म्हटलं 3 कॉमन अवयव आहे तेव्हा तो सांगता येईल. असं सांगता येईल का ते? नाही. मग आता कॉमन अवयव काय असतो म्हणजे याचा अर्थ काय? तर याला लिहिण्याची एक पद्धत आहे पहा, की 3/4 गुणोत्तर आहे समजा असं. तर याला आपण लिहिताना त्या संख्या कोणत्या आहेत, त्या संख्या कोणत्या आहेत असं लिहिताना आपण काय करू? मग ही पहिली संख्या किती असेल? 3x आणि असेल 4x. हा x काय आहे मग त्यातला? कॉमन अवयव. तो माहिती आहे का आपल्याला? तो माहिती नाही म्हणून असा लिहिलेला आहे. लक्ष आलं? तो दिलेली अजून एक कंडिशन असते त्याच्यावरनं काढला जातो आणि मग त्याची व्हॅल्यू परत त्याच्यामध्ये टाकली जाते. समजलं? उदाहरणार्थ मागचं गणित ते सांगितलं होतं तुम्हाला बघा, की समजा चहा आणि साखर आहे, एकाच 2 गुणोत्तर आहे त्याचं आणि टोटल मिक्सचर किती आहे? 18 किलो. मिक्सचर कोणाचं? चहा आणि साखरचं मिक्सचर. चहा आणि साखर जे आहे ते टोटल मिक्सचर किती आहे? 18 किलो आहे. एक पॅकमध्ये समजा एकत्र केलं आहे, किती आहे? 18 किलो. आता त्यांचं गुणोत्तर किती आहे? 1:2. रेशो किती आहे त्यांचा? 1:2. म्हणजे चहा 1 किलो आहे, साखर 2 किलो आहे असं नाही येतो. जर चहा 1 किलो असेल तर साखर 2 किलो असेल असा त्याचा अर्थ आहे. समजलं का? कळतंय मी काय म्हणतोय? दोघीमधला वाक्यामधला फरक. याचा अर्थ चहा 1 किलो आहे आणि साखर 2 किलो आहे असं नाही आहे. याचा अर्थ आहे जर चहा 1 किलो असेल तर साखर 2 किलो असेल. म्हणजे जर चहाचा 1 भाग असेल तर साखरचा 2 भाग असेल. जर साखरचे 5 भाग असतील तर साखरचे किती असतील? काय बोलला मी? जर चहाचे 5 भाग असतील तर साखरचे किती असतील? किती? 10. म्हणजे कळतंय का तुम्हाला गुणोत्तर काय? त्या त्याच्यात वाढेल ते. आता इथे दिले त्याने की मिक्सचर 18 किलो आहे. आता मला हे नाही माहिती की चहा किती आहे, साखर किती आहे. मग इथून चहा किती असेल? x. 1 गुणिले x म्हणजे x. कॉमन फॅक्टर जोडला आणि यात 2 गुणिला x म्हणजे किती असतील? 2x झाले. आता कंडिशन काय दिली आहे? दोघांची बेरीज म्हणजे दोघी मिळून मिक्सचर म्हणजे बेरीज ना दोघांची, किती दिलेली आहे? 18 किलो. म्हणजे या दोघांची बेरीज हा चहा x आणि साखर 2x बरोबर किती दिला आहे? 18 किलो दिलेला आहे. याच्यावरनं x ची व्हॅल्यू काढता येईल. म्हणजे तो कॉमन कोण आहे तो काढता येईल. मग x आणि 2x किती झाले? 3x बरोबर 18. तर x बरोबर किती येतील? 6. मग आता चहा किती होती? x, साखर होती 2x. x ची व्हॅल्यू किती मिळाली? 6. मग चहा किती झाली? 6 आणि 6 दुने 12 आणि दोघी मिळून 18 होत आहेत. म्हणजे गुणोत्तरावरनं म्हणजे संख्येवरनं गुणोत्तर काढायचं आणि गुणोत्तरावरनं त्या संख्याही निघू शकतात. फक्त दुसरी कंडिशन दिली पाहिजे. 2 संख्या दिल्या आहे आणि गुणोत्तर काढायचं आहे तर फक्त भागाकार करा त्यांचा, गुणोत्तर मिळेल. आणि जर एखादं गुणोत्तर दिलंय तर आणि विचारलंय की संख्या किती तर सांगता नाही येत. अजून एखादी कंडिशन पाहिजे म्हणजे आपल्याला ती सांगता येईल. कळतंय? गुणोत्तर म्हणजे काय ते लिहून घ्यायचं. चला प्रश्न बघा. प्रश्नामध्ये अजून चांगलं कळेल तुम्हाला. प्रमाण काय असतं तेही सांगतो मी पुढे. हे गुणोत्तर आहे आपलं. अजून 200 आणि 400चे गुणोत्तर काय? आणि आधी जो असतो गुणोत्तर एक लक्षात द्या. गुणोत्तर एक प्रकारचा भागाकार आहे. 2 गोष्टी अशा असतात जिथे पोझिशन खूप महत्वाची आहे, भागाकारामध्ये आणि वजाबाकीमध्ये. गुणाकारामध्ये पोझिशन महत्वाची नाही संख्यांची. म्हणजे उदाहरणार्थ 5 गुणिला 7 करा, किती होता? 5 गुणिला 7 35 आणि 7 गुणिला 5 35. 5 अधिक 7 किती? 5 अधिक 7 12 आणि 7 अधिक 5 म्हणजे पोझिशन इकडे तिकडे केली काही फरक पडला नाही. पण मी म्हटलं 7 वजा 5 किती येईल? 2.
आणि 5 वजा 7 -2 म्हणजे उत्तर बदललं. नंतर मी म्हटलं 15/5 किती आला 3 आणि 5/15 5/15 1/3 म्हणजे उत्तर बदललं. म्हणजे काय तर भागाकार आणि वजाबाकीमध्ये जर पोझिशन चेंज केली संख्यांची तर उत्तर बदलतं. आणि पोझिशन ज्याची जिथे तिथेच ठेवायची. गुणाकारामध्ये इकडे तिकडे केलं, बेरीजमध्ये इकडे तिकडे केलं, काही फरक नाही पडत. पण भागाकार आणि वजाबाकीमध्ये पोझिशन महत्त्वाची आहे. समजलं. आता इथे 200 आणि 400चे गुणोत्तर काय समजलं का, हा एक प्रश्न आहे. आणि 400 आणि 200चे गुणोत्तर काय हा दुसरा प्रश्न आहे. दोघी वेगवेगळे. पहिले जी संख्या दिलेली असेल ती पहिलेच लिहायची आणि दुसरी जी संख्या दिलेली असेल ती दुसरीच लिहायची. कारण इथे पोझिशन महत्त्वाची आहे. कारण गुणोत्तर म्हणजे भागाकार. समजलं का. म्हणून इथे पोझिशन महत्त्वाची आहे. मग पोझिशन महत्त्वाची आहे म्हणजे काय 200 आणि 400चे गुणोत्तर किती आहे असं विचारलंय. मग आपण काय करू 200 200 लिहू आणि 400 आणि हा भागाकार आहे म्हणजे याच्यातला भाग कशाने जातो इथल्या इथे सोडवायचं. कशाने गेला बघा 200 1 200 200 2 400 गेला डायरेक्ट. का 2 शून्य गेले 2 आणे वगैरे. तुम्ही याला 200/400 असंही लिहू शकता. म्हणजे 1/2 उत्तर येईल ते 1/2 लिहायचं डायरेक्टही लिहू शकता. आता इथे 1/2 आलंय. जर तुम्ही चुकून म्हटलं असतं असं 400 आणि 200 लिहिलं असतं म्हणजे 2 आलं असतं. या दोघांचा अर्थ वेगवेगळा आहे. 1/2 म्हणजे अर्धा झाला ना तो 1/2 आणि 2 म्हणजे 2 आहे. म्हणून जो आधी दिलाय तो आधीच लिहायचा, जो नंतर आहे तो नंतरच. याच्यात कन्फ्यूज नाही व्हायचं. जर त्याने चुकून हे वर दिलं असतं मग तुम्ही 1/2 का 2 काय सारखं नाही आहे. 1/2 म्हणजे 1/2 2 म्हणजे 2 करता ये लिहून घ्या. चला पुढचं बघा. 30 मिनिटे आणि 1.5 तासांचे गुणोत्तर किती. किती 1 तास. आता इथे काय 30 मिनिट आहे, इथे 1.5 तास आहे. 1.5 तास म्हणजे आता दोघी मग एका युनिटमध्ये करायचे, छोट्या युनिटमध्ये करायचे. हा मिनिटमध्ये करा. 1.5 तास म्हणजे किती 90 मिनिट. मिनिट मिनिट गेले. रेशोला युनिट नसतं, गुणोत्तरला युनिट नसतं. म्हणजे हे जे 1/2 आहे ते 1/2 आहे. इथे किती येईल 1/3. तर हे 1/3 मिनिट असं नसतं. 1/3 म्हणजे 1/3 मिनिट वगैरे नसतं. कारण इथे दोन सारख्या क्वांटिटीचा भागाकार झालेला आहे. तर युनिट कॅन्सल होतो तिथं. कळतंय का हे. युनिट इथे काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. कळलं नाही. आता मी जर म्हटलं की 2 किलोचे टोटल पेढे आणि आपण त्याच्यात 200 ग्रॅमचे पेढे हे केले का आपण त्याला बॉक्स केले तर किती तयार होतील. म्हणजे 200 ग्रॅम 2 किलो म्हणजे 2000 ग्रॅम. मग ग्रॅम ग्रॅम कट होतो. 10 बॉक्स असं म्हणू ना आपण, 10 नंबर म्हणून 10 नंबर. त्याला युनिट असेल का 10 ग्रॅम असं असं असेल का ते नाही. तर रेशोला सारख्या युनिटच्या रेशोला युनिट नसतं, युनिटलेस क्वांटिटी ती. लक्ष आलं का. तर तिथे असं 1/2 ग्रॅम किलोग्रॅम असं कधी दिसणार नाही. आणि आपल्यालाही वाटू द्यायचं नाही आहे की हे मिनिट आलं आहे 1/3 मिनिट आहे असं नाही आहे. त्याला याचं काढा सोपं आहे. 2 किलो आणि 500 ग्रॅम ऑप्शनवरनं सांगा पटकन. 4/1 कसं आलं. 2 किलो म्हणजे 2000 ग्रॅम आणि 500 ग्रॅम 2 शून्य 2 शून्य आणि इकडे 5 आहे इकडे 20 आहे 5 चोक 20 म्हणजे 4/1. 1/4 नाही येणार. पहिले जो आहे तोच घ्यायचा, नंतर जो आहे तोच घ्यायचा. चला आता हा जो प्रकार आहे तो बघू आपण. हे कळलं ना तुम्हाला युनिट वगैरे. तसे पुढे आले तर बघू आपण. तसं एका दिवसाचं इतक्या आपण पर्सेंटेज काढलं बघा. पर्सेंटेज पर्सेंटेज काय होतं याचे हे किती पर्सेंटेज ते तुलना होती बघा. ह्या गुणोत्तरला जर गुणीला 100 केलं तर पर्सेंटेजमध्ये त्याचं रूपांतर होतं. जर गुणोत्तरला तुम्ही गुणीला 100 केले तर पर्सेंटेजमध्ये त्याचं रूपांतर होतं. समजला. ते 1/3 आलं होतं बघा. 1/3 गुणीला 100 करा म्हणजे 33% असा त्याचा अर्थ होईल. पण त्याचा अर्थ वेगळा होतो, याचा अर्थ वेगळा होतो. आता हे काय प्रकारे तो सांगतो.
बघा इथे काय दिलेलं आहे, ए बी दिलेलं आहे गुणोत्तर, ए बी 3/4 आणि बी सी दिलेलं आहे 8/9. आता याचं तिघांचं एक साथ हे वेगवेगळं दिलेलं आहे ना, पहिला दुसरा दुसरा तिसरा. मग आता याच्यातला हा बिंदू जोडू शकतो दोघांना, आणि दोघी जुडले तर मग ए बी सी तयार करता येईल. तो कसा तयार करायचा, तर त्याला हे स्ट्रक्चर आहे त्याचं बघा, हे स्ट्रक्चर आहे ए बी, बीच्या खाली बी आणि सी, अजून सी डी असता तर खाली सी आणि डी असं ते असतं. समजलं, ते घेऊ आपण. हे बघा पहिले इथे काय करायचं, आता ए बी सी काढायचं आहे मला, इथे काय आलं पाहिजे, ए बी सी असं आलं पाहिजे. हे इथून लवकर समजणार नाही, आपण जेव्हा उदाहरण सोडू तेव्हा जास्त कळेल, पण लक्ष द्या तरी. पहिले हे करायचं, यांचा गुणाकार ए बी, मग हे गुणोत्तर, मग यांचा गुणाकार बी गुणिला बी, मग यांचा गुणाकार बी गुणिला सी, म्हणजे हा ए बी सी असा येतो. म्हणजे काय झालं ते बघा आता, ए बी आणि बी सी कसं लिहायचं, 3/4 8/9 लिहिले, 3/4 8/9 लिहिले. आता पहिले काय करायचं आहे आपल्याला, 8×24, तुम्ही 3 गुणिले 8ही लिहू शकता किंवा 8×24ही लिहू शकता. तुम्ही जर असे फोडून फोडून लिहिले तर त्याचा फायदा असा होतो की त्यात जे कट होतात ते कट करून टाकायचे. कॉमन जर अवयव असले तर कट करून घ्यायचे. आपण असं लिहू सध्या समजण्यासाठी. या 2 टिंब त्याच्या आले ते 4/8 म्हणजे 4 गुणिला 8 हे 4 गुणिला 9. या सर्वांमध्ये कॉमन कोण दिसतोय, कशाने भाग देईल सर्वांमध्ये, जाईल का सर्वांमध्ये भाग, कशाने जाईल, कशाने, 4ने. बघा 4 दुने 8, 4 1 4, 4 1 गेला, कॉमन भाग गेला तर द्यायचा. पुढे अजून जातोय का बघा, कोणी जातोय, 3 जातोय, कुठे, सर्वांना, सर्वांना 2 ठिकाणी जातोय असं नाही, सर्वांना जातोय का. कॉमन अवयव जर काढायचा आहे, कॉमन अवयव म्हणजे काय काढतोय आपण नेमकं, थोडं डोकं लावा बरं, काय करतोय आपण, कॉमन अवयव काढतोय म्हणजे काय, तो कॉमन अवयव आहे कोण यांचा ते सांगा. या 2 संख्या 3 संख्या यांचा कॉमन अवयव जो आहे तो आहे काय ते सांगा. त्यांचा काय आहे, म सावी आहे, काय आहे, एच सी एफ. समजलं, म्हणजे तेच काढतोय आणि हे सगळे चॅप्टर इंटरलिंक आहे. मग इथे किती येईल, 6, 3 दुने 6, हे 8 1 8, हे 9 आलं. हे जे उत्तर आलं हे ए बी सी आलं, हे ए बी बी सी असं होतं ना, आणि मग हे ए बी सी आलं, 6 8 9 लिहून घ्या. झालंय, हे स्ट्रक्चर व्यवस्थित लिहून घ्या. ऑनलाईन उत्तर द्या, हां बघतोय मी. बघा हे सांगा, ए बी 2 3 आहे, बी सी 4 5 आहे, तर ए सी किती येईल. ए बी दिलाय 2 3, बी सी 4 5, तर ए सी किती येईल. सेम गणित आहे, फक्त इकडे ए बी सी तिघांना विचारता 2 विचारले, किती येईल 8 15. बघा ए बी 2 3, बी सी 4 5 तसंच लिहायचं आहे आपल्याला. समजलं का. आता आपण कसं सोडवतो, ए बी सी जर काढायचं असेल तर पहिले यांचा गुणाकार, नंतर यांचा, आणि मग यांचा. तर हा पहिला जो गुणाकार करतो तो ए मिळतो आपल्याला,
बी आणि हा सी, आणि ए बी बी सी ए सीच असतं असं नाही आहे बरं का. पी क्यू क्यू आर असंही दिलेलं असेल. त्याच्यानंतर कुठलंही एक्स वाय वाय झेड असं काहीही दिलेलं असेल, समजलं का. याच्यामध्ये काही ए बी बी सी असतं असं जरुरी नाही आहे. पण ज्याच्या खाली तो आला पाहिजे ते बघायचं. इथे ए बी आहे, बी खाली बी आहे, हा सी आहे, समजलं. आता मला काय काढायचं आहे, ए बी सी काढायचं आहे का, ए बी सी काढायचं आहे का, नाही, मला काय काढायचं आहे फक्त ए आणि सी. ए कसा निघेल 2 गुणिला 4, आणि सी कसा निघेल 3 गुणिला 5, एक गुणाकार आहे. समजलं. हा ए निघाला, हा सी. यांच्यात कॉमन कोणी आहे का, नाही. 4 2 8, 5 3 15, म्हणजे 8 15. तुम्ही जर पूर्ण काढलं तर काय उत्तर येईल, 4 2 8, 3 4 12, 3 5 15. मग हे झालं ए बी सी. तुम्हाला काढायचं आहे फक्त ए आणि सी. मग 8 बाहेर काढायचा, 15 बाहेर काढायचा. समजलं, पूर्ण जर सोडवलं तर. किंवा डायरेक्ट एवढं सोडवा, जितकं पाहिजे तेवढं सोडवा. कळतंय हे, सोडवाय. काही अडचण असेल विचारा याच्यामध्ये. चला, ऑनलाईनवाले कळलं नाही कळलं तर विचारा. झालंय. हे बघा, हे काय लिहिलंय समजलं ना. 1/2 येते. असं येते बघा. ए बी म्हणजे 1/2 1/3 असं दिलंय. बी सी 1/4 1/10. तर ए बी सी बरोबर किती. तर ए बी सी बरोबर किती. किती येईल. आता काही जण काय करतील, 1/2 1/3, बी सी किती 1/4, हे कठीण सोडवतील. एवढं करायचं नाही, यालाच कन्वर्ट करून घ्यायचं. इथे कसं कन्वर्ट करायचं, याचा अर्थ काय झाला, 1/2 डिवाइड बाय 1/3 असा आहे ना. मग हा खाली येईल, आवर जाईल. 1 गुणिले 3 3, 1 गुणिले 2 2, म्हणजे 3/2 येईल ते, म्हणजे 3/2 येईल ते. लक्षात आलं, 3/2 आला. काय करायचं, याचा छेद इकडे पाठवायचा, याचा छेद तिकडे पाठवायचा. समजलं. याचा इकडे, याचा तिकडे, म्हणजे किती येईल तो 3/2 असं असेल तर. आता मी जर म्हटलं की समजा ए बी बरोबर असं आहे 2/3 4/5, मग काय करायचं, मग हा इकडे पाठवायचा ना, हा इकडे पाठवायचा, तेच करायचं. 5 2 10, 3 चौक 12 असंच येईल ते. समजलं. मग आता तुम्ही म्हणणार मग हे तर कट होते, मग कट करायचं. समजलं. हे जिथे कट करायचं ते कट करायचं, म्हणजे 5/6 उत्तर येईल. हे काय केलं कळलं का तुम्हाला मी. आता इथे बी सी किती येईल ते सांगा बरं. 1/4 1/5 आहे, किती येईल मग 5/4, म्हणजे बी सी येईल 5/4. कसं आलं, हा इकडे पाठवला, तो तिकडे पाठवला. लक्षात आलं का. आता याच्याने काही कट होते का, कट होत असलं तर करून टाकायचं, कारण ते गुणोत्तर नसतं. मग कट होतंय म्हणजे अजून त्याच्यामध्ये कॉमन अवयव बाकी आहे. मग हे झालं. आता आता सोपं आहे मग हे सोडवणं. ए बी सी हे 3/5 15, 5 2 10 आणि 8 यांच्यात कॉमन असला तर काढा. उत्तरमध्ये जर नाही आहे तर मग अजून हा कमी होतोय. जर उत्तरमध्ये आहे तर मग तोच घ्या. लक्ष आलं आहे.
हे व्यवस्थित लिहून घ्या. यामध्ये कॅल्क्युलेशन जे बारीक बारीक नवीन नवीन माहिती पडते, जर तुम्हाला नवीन माहिती पडत असेल तर व्यवस्थित लिहून घ्या काय काय केलेलं आहे. कारण हे ॲडजस्टमेंट हे जे करतो आपण सगळं एक गरजेचं असतं गणितात. ऑनलाईनवाले कळते ना तुम्हाला? कळते का? काही हो नाही काहीतरी सांगा. बघा हे बघा ए बी बी सी आणि सी डी दिलेला आहे. ए बी बी सी आणि सी डी दिलेला आहे. तर ए बी सी डी चे गुणोत्तर किती? आता हे कसं जोडवायचं बघा. इथे काय करायचं, ए बी बी सी आणि सी घाले सी डी असं लिहायचं. म्हणजे चार गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये, समजलं का? आणि चारींचं एक साथ किती गुणोत्तर येते ते काढायचं आहे. असं पी क्यू क्यू आर आर एस असं दिलेलं असेल, समजलं? वेगळी जे के एल एम एन असं काहीही देऊ शकतात ते. किती? हां. आता याला सोडवायचं कसं बघा. याला पहिले यांचा गुणाकार करायचा. कोणाचा गुणाकार करायचा? यांचा. म्हणजे ए बी सी तीन आहे ना ते, 1 2 3 तीन गुणोत्तर दिलेले तर 3 गुणाकार. मग हा गुणाकार करायचा. व्यवस्थित लक्ष द्या. हा पहिला आहे, हे दुसरी स्टेप. पहिल्या स्टेपलेच फक्त पहिल्यापासून सुरुवात होतो. दुसरा तिसरा चौथा स्टेपला ह्या दुसरा जो बी इथूनच सुरुवात होतो, म्हणजे इथून. हे बा हे दुसरं आहे म्हणजे बी बी सी. काही ठिकाणी बी गुणिले बी म्हणजे बी स्क्वेअर लिहिता, काही गरज नाही आपल्याला ते लिहायचं. हे समजून घ्यासाठी आहे फक्त. याला पाठ नाही करायचं बरं का. हा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला नाही येतो. सिस्टीम कशी चालली आहे ते सांगतोय. आता इथून असा म्हणजे बी गुणिला सी नंतर मग हे असं बी सी आणि डी यांचा गुणाकार झालं. म्हणजे काय तर बघा, ए बी किती आहे? 2 आणि बी सी किती आहे? 3 बी खालीच बी आला पाहिजे. समजा त्याने इथे ए बी दिला आहे आणि इकडे सी डी दिला आहे, तर तसं करायचं नाही, समजलं? अजून एक उदाहरण सांगेल मी तुम्हाला. तसं बी सी 3 4 आणि सी डी किती आहे? 4 5. आता एक लक्षात ठेवायचं. समजा असं दिलं आहे, ए बी बरोबर 3 5 आणि बी सी बरोबर 5 7 असं दिलेलं आहे समजा. तर इथे काय होईल? ए बी सी काढायचं आहे मला. ए बी सी काढायचं आहे. मग मी काय करेल? 3 5 5 7 असं काढेल. तर जेव्हा हा अंक सारखा असतो, जे एका खाली एक लिहिलेला, तेव्हा सोडवायची गरज नसते. डायरेक्ट तसा तसा छापायचा. म्हणजे कसा? हा 3 हा 5 हा 7 हे त्याचं गुणोत्तर असतं. लक्ष आलं? जेव्हा तो सारखा असेल तेव्हा. तुम्ही जर असं सोडवलं 5 त्रिक 15 5 वजा 25 7 वजा 35, मग इथे परत 5 त्रिक 15 5 वजा 25 5 वजा 35 भाग जातोच आहे. मग ते येईल. मग इतकी भानगड करण्यापेक्षा डायरेक्ट लिहिता येते आपल्याला. केव्हा? जेव्हा हे सारखं असेल तेव्हा. लक्ष आलं? हे
तर इथे ते सारखं झालंय बघा, इथेही आलंय इथेही आलंय, दोघं ठिकाणी. हा इथे 2 आहे म्हणून दोघं ठिकाणी आलंय. मग याचं उत्तर काय येईल सांगा बरं. डायरेक्ट हा 2 येईल, हा 3 येईल, हा 4 येईल आणि हा 5. 2 3 4 5 असं उत्तर येईल. समजलं. 2 3 4 5 उत्तर येईल. समजा तुम्ही सोडवलं तर काय येईल, सोडवू आपण त्याला ह्या याच्यानुसार. हे लिहिलं का तुम्ही, लिहून घ्या, पूर्ण लिहून घ्या. हे नका लिहा, हे लिहून घ्या की सारखं असेल तर काय करायचं. डायरेक्ट लिहिता येईल, नाही जर माहिती असलं तुम्हाला मग असं सोडवल्यावर येईल, फक्त तेवढे 5-7 सेकंद वाया जातील. हे समजलं नाही काय सांगितलं मी, हे सारखे असले तर डायरेक्ट लिहून घ्यायचं. आता समजा सोडवले तुम्ही तर काय लिहायचं बघा. 2 गुणिला 3 गुणिला 4 असं येईल पहिलं. इथे 3 गुणिला 3 गुणिला 4 हे व्यवस्थित असं लिहायचं बरं का ते आपलं. कारण जसा तुम्हाला शरीराला जशी सवय लावतात, म्हणजे आपल्याला डोक्यात तर असतं पण शरीराला जशी सवय लावणार तसं ते होतं. इथून 3 गुणिला 4 गुणिला 4, 3 गुणिला 4 गुणिला 5. आता सर्वांमध्ये कॉमन कोण आहे बघा, 3 दिसतोय सर्वांमध्ये. मग हा 3 गेला, हा 3 गेला, हा 3 गेला, हा 3 गेला. परत इथे 2 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे, तिथे 4, 4 4 आहे. हा 4 गेला, हा 4 गेला, हा 4 गेला, हा 4 गेला. चला इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे, इथे वेगवेगळे आहे सगळे. मग 2 3 4 5 काहीच कॉमन नाही आहे. याला आणि याला भाग जातोय म्हणून याला द्या असं काही गरज नाही आहे. समजलं, सर्वांना जात असेल तर द्यायचा. लिहून घ्या ते. हे शॉर्टकटमध्ये लिहिलं ते बरोबर आहे, पण ही प्रोसेसही लिहून घ्या. जर हे वेगवेगळे असले तर मग असंच करावं लागेल ना आपल्याला. समजा एक उदाहरण असं आहे. समजा त्याने दिलं आहे AB बरोबर 3/5, CB बरोबर 4/3. तर ABC काढा बरं. ABC काढा असं दिलं आहे त्याने. काय करणार सांगा. AB दिलं आहे 3/5 आणि CB दिलं आहे 4/3. तर ABC काढा. किती येईल बघा. काय सांगितलं AB. आता बी खाली बी आला पाहिजे. मग बी खाली बी आहे का इथे, नाही आहे. काय इथे CB आहे. मग बी कोण आहे 3, सी कोण आहे 4. म्हणजे इथे 3 लिहिणार, इथे 4. म्हणजे हा ABBC असं आलं. कळलं हे कसं करायचं. हे याला BC करून घ्या. मग BC म्हणजे 3/4 असं होईल ना. समजलं. आता हे किती आले, 3 त्रिक 9, 5 त्रिक 15, 5 चोक 20. याला भाग जात असेल तर द्या किंवा नाही जात असेल तर राहू द्या. ऑप्शनमध्ये हे आहे म्हणजे भाग जात नाही आहे. समजलं. आता समजा असं दिलेलं आहे. PQ बरोबर 2/3 आणि RP बरोबर 3/5. तर
आर पी क्यू किती येईल ते विचारलंय. कसं येईल थोडं डोकं लावा, काही कठीण नाही. आर पी क्यू मला सांगा दोघांमध्ये कॉमन कोण आहे तो सांगा. दोघांमध्ये कॉमन कोण आहे? मी असं लिहिला हा पी क्यू आहे, पण दोघांमध्ये कॉमन तो कुठे आला पाहिजे? आपला मध्यभागी आला पाहिजे. दोघांमध्ये कॉमन कोण आहे? पी आहे. मग इथे मी असं लिहिलं आर आणि पी, आणि पी घाले पी आणि हा क्यू, असं चालेल? समजलं? किंवा असंही म्हणता येईल क्यू पी आणि पी आर, असंही चालेल. समजलं? आता मी असं लिहिलं तर आर पी दिलाय का? दिलाय 3/5. पी क्यू किती आहे? 2/3. आणि हा आर पी क्यू असेच निघतील मग ते. समजलं? मग बघा 3/5, 3 दुने 6, 5 दुने 10, 5 त्रिक 15, असं येईल. हे झालं आर पी क्यू. आणि तेच विचारलं त्यानं आर पी क्यू. त्यानं जर पी क्यू आर विचारलं की पी क्यू आर म्हणजे किती, आपला आलं काय आहे आर पी क्यू. त्याने विचारले पी क्यू आर. मग आपण काय करू की हा पी हा क्यू आर, मग हा पी किती आहे 10, क्यू किती आहे 15, आर किती आहे इकडे लिहू 6, हा झाला पी क्यू आर. समजला? फक्त इकडे तिकडे चेंज करा. जर त्यानं म्हटलं आर क्यू पी म्हणजे किती, आर क्यू पी, आर क्यू पी म्हणजे 6 15 10. कळतंय काय? आता असं सोडवलं समजा तुम्ही क्यू पी, क्यू किती होता इथे पी क्यू 2/3 म्हणजे क्यू पी किती झाला 3/2. पी आर म्हणजे किती आहे तर बघा आर पी 3/5 आहे, तर पी आर म्हणजे 5/3 आहे. मग हे काय येईल आपलं उत्तर? हे जे उत्तर येईल ते काय येईल? क्यू पी आर. हे जे उत्तर येणार आहे काय येणार आहे आपलं? क्यू पी आर. मग हे सोडवा 3/15, 5 दुने 10, 2 त्रिक 6. पण आपल्याला विचारलं काय आर पी क्यू, आणि तुम्ही काढलं क्यू पी आर. मग याला काय करा आर पी क्यू करा ना असा, म्हणजे 6 10 15 म्हणजे 6 10 15, हे झालं आर पी क्यू. लक्ष आलं? कसंही सोडवा, फक्त सारख्या खाली सारखा आला पाहिजे. तुम्ही जर म्हटलं की पी क्यू आणि इथे मग हे आर पी, असं नाही येणार. सारखा कोण आहे तो तो मध्यभागी आला पाहिजे, असं काहीतरी करायचं. आणि हे इकडे तिकडे केलं चालतं गुणोत्तरामध्ये बरं का, फक्त इथे सोडवताना. लक्ष येतं हे? याची पोझिशन फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायची. आणि जे विचारलेले ते काढायचं. उदाहरणार्थ आता समजा असं म्हटलं मी की पी क्यू बरोबर 1/2, क्यू आर बरोबर 3/5, आर एस बरोबर 2/3 असं दिलेलं आहे. आणि विचारलं आहे की पी एस बरोबर किती, पी एस बरोबर किती. आता मला डायरेक्ट पी एस नाही काढता येणार. आपण कसं आता पी क्यू क्यू आर आर एस असं आहे ना ते, म्हणजे पी क्यू आर एस काढता येईल आपल्याला. असा काढता येईल पी क्यू आर एस असं काढता येईल. आणि तो कसं काढू आपण? 1/2, 3/5, 2/3 असं काढू. याच्यामध्ये पी असा निघेल, क्यू असा, आर असा आणि एस असा. आपल्याला विचारलं काय फक्त पी आणि एस. मग पी आणि एस काढा. हा पी आहे आणि हा एस आहे. मग पी किती येईल 1 × 3 × 2. एस किती येईल 2 5 आणि 3. हे 2 3 गेले, हे 2 3 गेले, इथे उरला 1, इथे उरला 5, म्हणजे किती एकास. समजतंय? जेवढं विचारलं तेवढं काढायचं. आता तुम्ही पी क्यू आर एस काढला तर ते मधले येतील, पण विचारलंय त्याने हे 2च फक्त, मग तेच लिहावं लागतील ऑप्शनमध्ये. मग इतकी भानगड करायची गरज नाही मध्ये. कळतंय? त्याने असं दिलं आहे की पी क्यू क्यू आर एस आर, तर इकडे लिहिताना आर एसच लिहायचं त्याला. समजलं? इकडे तिकडे करायचं, हे ॲडजस्टमेंट करते ना. हा प्रश्न लिहा.
आता रॅन्डम जे प्रश्न येतील ते सगळे घेऊ आपण. वेगवेगळे कुठले प्रकार आहे घरी बघून घेता. काय तो 2000 रुपये ए आणि बी मध्ये 2:3 या गुणोत्तरात विभागल्यास बी चा वाटा किती? बाराशे. तर बघा दोघांना किती आहे? 2000. हा ए कुठे गेला रे? बघा हा ए आणि हा बी. ए ला किती आहे? 2 आणि बी ला किती आहे? 3. म्हणजे ए ला 2 भाग मिळतील, बी ला 3 भाग मिळतील. टोटल भाग किती आहे? टोटल भाग किती आहे? 5. याला दोन पद्धतीने सोडवतात हां. आपण आता जसं पडेल तसं करू. बघा पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि गणितं सोडवण्याच्या अनेक पद्धती असतात. आपण काय करू? ए ला किती भाग आहे? 2x आहे. बी ला किती आहे? 3x. एक्स काय कॉमन आहे, म्हणजे ए कडे 2x आहे, बी कडे 3x आहे. हे गुणोत्तर दिलं असं असं फोडायचं. मग याला 2x अधिक 3x टोटल मिळून किती आहे त्यांच्याकडे? 2000 रुपये. याच्यावरनं एक्स निघेल किती झाला? 5x बरोबर 2000. तर एक्स बरोबर किती होतील? 400 झालं. 5 इकडे गेला, 5 चोक 20. मग 400 किंमत टाका. हा 400 गुणिला 2, 400 गुणिले 2 म्हणजे 800 आणि 400 गुणिले 3 म्हणजे 1200 असं येईल. हे झाली एक पद्धत सोडवायची. दुसरी पद्धत काय? तर गुणोत्तर आहे म्हणजे ते भाग दिलेले. टोटल भाग किती ते बघायचे? 2:3. टोटल भाग किती आहे? 5. टोटल भाग किती आहे? 5. या 5 पैकी बीचे भाग किती आहे? 3. 5 पैकी 3 भाग बीचे. मग बीचे काढा. मग कोणाचे आहे ते? 3/5 भाग कोणाचे? तर टोटल किती आहे? 2000. म्हणजे बी साठी. ए साठी काय येईल असं इक्वेशन? 5 पैकी किती भाग आहे याचे? 2. कोणाचे आहे ते? 2000चे. समजलं? मग याचे पैसे किती देईल? हे 5 चोक 20, 400 गुणिले 3, 5 चोक 20. तुम्हाला असं सोडवा की तसं सोडवा, काही फरक नाही पडत. उत्तर आलं पाहिजे. हां, तुम्ही टुक्का लावला समजा असा आणि उत्तर बरोबर आलं तर तुमच्यावर काही शंका घेतली जाईल का? काही घेतली जाणार नाही. पण टुक्क्यानं आपण पास होऊ असं मनात आणायचं नाही. हां, मनातही आणायचं नाही. कळतंय? हे सोडवा. दिसतंय ना ते? हे 4/5. बघा हे काय दिलेलं आहे इथे? 4x बरोबर 5y. एक्स कडे y पाठवा म्हणजे 1/y झाला. आणि हा 5, हा 4 इथे होता तिकडे पाठवा म्हणजे 5/4 झाला. मग एक्सास वाय, 1/y म्हणजे एक्सास वाय. 5/4 म्हणजे 5/4. 5/4. 4/5 नाही. हां, 5/4. हां, 4/5 नाही, 5/4. 4/5 नाही, 5/4. समजलं का ऑनलाईन? ज्यांनी 4/5 लिहिलं समजलं का? हे बघा काय होतं इथे असं दिलेलं आहे 4x बरोबर 5y. तर
एक्स कडे वाय पाठवला, इथे गुणाकार आहे, 4 x 5 y असा येते अर्थ. एक्स कडे वाय पाठवला, वाय छेदात आला इथे, आणि हा 4 इकडे छेदात जाईल ना, छेदात 5/4. मग हा आधीचा जो असतो तो 2 टिंबाच्या इकडे असतो एक्स, आणि वाय तिकडे, म्हणजे एक्स वाय. हा 5 इकडे येईल, 4 तिकडे येईल. कळलं का? 4 5 नाही बरं का. ठीक आहे. बघा एक, आता बाकीचं नंतर बघू आपण उद्याच्या दिवशी. एक थोडं जनरल गोष्ट सांगतो तुम्हाला, एक 3 मिनिटाची गोष्ट नाही सांगत. आता काय सुरू आहे आपल्या वातावरणात, काय सुरू आहे, काय सुरू आहे आपल्या आजूबाजूला, काय सुरू आहे, कुठला उत्सव सुरू आहे? पाऊस तर सुरूच असतो, त्याला काय. नवरात्री सुरू आहे ना. बा नवरात्रीचे 3 प्रकार आहे. पहिली असते एक असते चैत्र नवरात्री. चैत्र महिन्यामध्ये नवरात्री 9 दिवस असते. ती शक्यतो उत्तर भारतात जास्त साजरी करतात. आणि तेव्हा वसंत ऋतू लागलेला असतो. वसंत म्हणजे नवीन पालवी फुटलेली असते, नवीन 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 वर्ष आहे ना चैत्र महिन्यात आपला. तर चैत्र महिना म्हणजे नवीन वर्ष. मग ती तेव्हा बुद्धी मिळू दे, सृजनशीलता येऊ दे वगैरे अशा गोष्टी आपण तेव्हा देवीकडे मागत असतो. 9 दिवस असते ती. आणि ही जी असते ही अश्विन पक्षामध्ये सुरू होते. अश्विन शुद्ध पक्षी म्हणतो ना आपण. तर तिच्यामध्ये जे नवरात्री आत्ता जी सुरू आहे ही फेमस आहे सगळ्यात, पूर्ण भारतामध्ये जरा जास्त फेमस आहे. त्या चैत्र महिन्यामध्ये आपण देवी बसवत नाही वगैरे, असते ते प्रत्येकाच्या घरी, पण ते असंच गुप्त स्वरूपातच करतात त्याला, पण गुप्त नाही ती. ती चैत्र नवरात्र बुद्धीसाठी, शक्यतो सृजनशीलतेसाठी, क्रिएटिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहे. आता क्रिएटिव्ह झालं, तुम्ही निर्माण झाले, सगळं झालं, आता ताकद पाहिजे ना तिच्यामध्ये, म्हणजे शक्ती पाहिजे. समजला? या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण, ज्या ज्या रूपेण संस्थिता. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? या देवी सर्वभूतेषु, सर्वभूतेषु म्हणजे या सर्वांमध्ये शक्तीच्या रूपानं जे जे काही असेल, तुमच्यातली शक्ती, याच्यातली शक्ती, माझ्यातली शक्ती, तर ही देवीच आहे. तुमच्यामधली भक्ती, यांच्यामधली भक्ती, ती देवीच आहे. म्हणजे देवी म्हणजे काय? तर देवी म्हणजे ती मूर्ती वगैरे ती नाही आहे. आपल्यामधली एनर्जी जी आहे, पॉवर, ती म्हणजे देवी आहे, असा त्याचा अर्थ आहे. शिव आहे, शिव शांतता, त्याच्यामध्ये असलेली पॉवर ती म्हणजे शक्ती. आता आपण काय केलं लोकांनी, शिव म्हणजे शंकर भगवान, पार्वती, ते मानायला हरकत नाही बरं का, म्हणजे देवी वगैरे. देवी हे स्त्रीचं रूप दिलं आहे. वास्तविक देवी म्हणजे पॉवर आहे. ती स्त्रीचं रूप, तिला ते शक्ती स्त्रीलिंगी म्हणून दिलेलं आहे. समजला? जास्त डोक्यावरून देईन, जाऊ द्या. पण हे झालं चैत्रातलं, झालं सृजनशीलता. आणि ही जी ती शक्ती मिळवण्याची, आपल्यातली शक्ती जागृत करा, शक्ती मिळवा. बाकी ती कथा आहे ना शक्ती. तुम्ही दुर्गा सप्तशती जर वाचली, चांगली वाचली पाहिजे या दिवसांमध्ये, त्याचा अर्थ फक्त वेगळ्या पद्धतीनं घ्यायचा. महिषासूर वगैरे तो वेगळ्या पद्धतीनं समजून घ्यायचा. समजलं का? नाही समजला, मला विचारा, एक लेक्चर दिन 4 तासाचं डायरेक्ट. समजलं का? काही एवढे रिकामी नाही तुम्ही, मी बी नाही आहे तेवढा. पण घरी वाचा सप्तशती, गोष्ट वाचा ती. हां, गोष्ट फक्त वाचू नका संस्कृतमध्ये. त्याचा अर्थ काय तो समजून घ्या कुठून तरी, त्याचा नेमका अर्थ काय. महिषासूर म्हणजे काय असतो? महिषासूर म्हणजे असा थोडी येणार आहे आता आपल्यासमोर कोणी त्याला मारायचं आपल्याला, असं नाही आहे. आपल्याला स्वतःवर विजय मिळवतच शक्ती निर्माण करायची आहे. समजलं? मग कॉन्सन्ट्रेट व्हावं लागेल. 9 दिवस तपश्चर्या करणं म्हणजे कॉन्सन्ट्रेट होणं एकट्यामध्ये, तसा त्याचा अर्थ आहे. ती असते अश्विन पक्षात, म्हणजे आत्ता सुरू झाली. तिसरी एक असते ती गुप्त असते, ती माघ महिन्यामध्ये, आणि मला वाटतं आषाढमध्ये असं काहीतरी असते. ती फक्त तांत्रिक लोक करतात. ते माहिती आहे, तांत्रिक लोक, काला जादू, ते करतात. पण ते लोकांचं नुकसान करण्यासाठी. तांत्रिक म्हणजे तुम्हाला असं वाटतं बाबा ई बा, असं नाही आहे. ती पण एक शास्त्र आहे, ते पण एक पद्धत आहे. त्यांचे असताना बिचारे आपल्या नादी लागतात का? ते आपण जातो त्यांच्या नादी लागेल. समजला? कोबरा माहिती आहे का? घरी येतो, चाल मला तुला चावायचं आहे, असं आहे का तो? त्याच्या नादी लागलं तर तो चावतो, त्याला असं भीती वाटली तर. हे तांत्रिक बी बिचारे त्यांच्या ह्याच्यात, त्यांचे आहे की, त्यांना अधिकार आहे की नाही जगण्याचा, त्यांना हक्क आहे की नाही, मूलभूत हक्क. त्यांना पटीन तसा क्षेत्रात जायचा. आपण कोण त्यांना गाण पाजणार आहे? असे काय करताय, तसे काय करताय? हां,
त्यांनी ते जर वेगळ्या याच्यावर जर केलं तर म्हणजे आपल्याला जर इजा होत असेल असं केलं तर ते चूक आहे. मग आपलंही चूक आहे ना जर आपण दुसऱ्याला इजा केली तर. पण आपल्यातले काही नालायक लोक काय करतात, ते तांत्रिक व्हायला बघतात. माहिती आहे तुम्हाला तंत्र कुठे कुठे वापरतात, मी काही उदाहरणं देत नाही आता. ते काय खरंच असते का नसते का मला तर नाही वाटत की खरं असेल. तुमची जर विल पॉवर तुमची स्वतःची असेल तर तुम्ही कुठेच हिप्नोटाईज बी नाही होऊ शकत. हिप्नोटिझम माहिती आहे ना, एक शास्त्र आहे ते. ते असेल किंवा कोणत्या तरी याच्यात समोरचा बोलतो आणि तुम्हाला घेऊन घेतो त्याच्या बोलण्यामध्ये. मी तुम्हाला घेऊ शकतो 4 मिनिटामध्ये. तुम्ही एकदम हां खरोखर सांगता आणि तुमच्या मनातली गोष्ट सांगणार तुम्ही. म्हणजे तुम्ही बेशुद्ध नाही आहे आणि तुम्ही रोज होतात हिप्नोटाईज लोकांना. हा हा चांगला बोलतोय, मग तुम्ही मनातलं सांगतात. तुम्हाला ती घाई असते मनातलं व्यक्त व्हायची. सिक्रेट सांगून देतात नंतर मग पस्तावता, अरे यार याले कुठे सांगितलं. समजलं का? तर ते जे तांत्रिक लोक आहेत त्याचा उपयोग करतात, काहीतरी करतात, कोणीतरी फसतो, कोणी काहीतरी होतो, कोणाचं धन लुबाडतात, कोणाला लुबाडतात, असं करतात. तर तिथे देवीची गुप्त पूजा जे मेन तांत्रिक मूळ जे चांगलेवाले ते त्यांच्या मोक्षासाठी ते करतात. अशी ते 3 प्रकारच्या नवरात्री आहे. आपल्या साध्या लोकांनी 2 नवरात्री लक्षात ठेवायच्या, चैत्रची आणि अश्विनची. आता ताकद कोणती तर आपल्या पूर्वजांचा एक इतिहास आहे. आपले जे स्वराज्याचे जे शिलेदार होते शिवाजी महाराज आणि त्यांचे सगळे सैनिक, ते या नवरात्रीमध्ये पूजा करायची, जबरदस्त पूजा असायची. आणि नंतर मग विजयादशमीला म्हणजे रावणाला ज्या दिवशी जातात त्या दिवशी सीमोल्लंघन करायचे. म्हणजे त्या दिवशी मोहिमा सुरू व्हायच्या आणि पुढच्या 8 महिन्यांपर्यंत बाहेर असायचे आपले लोक. युद्ध करत, हे करत, ते करत, मोहिमा करत. आणि परत 8 महिन्याने परत यायचे पाऊस लागला. आणि पावसाच्या 4 महिन्यामध्ये इथे शेती वगैरे करायची. 2 प्रकारचं सैन्य होतं. एक होतं परमनंट आणि दुसरं होतं क्लॉकवर बेसिस. दुसरं होतं जे शेतकरी आहे, शेती करतात, हे करतात, तात्पुरते गेले कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. असे 2 प्रकारचे सैन्य होते शिवाजी महाराजांची. अशी ती सिस्टीम होती तेव्हा. बिलकुल कट टू कट चालायची असं नाही आहे, पण असा आपला इतिहास आहे. तुम्ही सीमोल्लंघन कोणतं करा, ताकद मिळवा 9 दिवस. आज दुसरा दिवस आहे, ताकद मिळवा, खाण्यापिण्यावर कंट्रोल वगैरे सगळं 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 चांगलं सेट करून घ्या. ताकद जी मिळाली आहे मग सीमोल्लंघन करा. म्हणजे स्वतःच्या ज्या मर्यादा आहे, मी 1 तास अभ्यास करते, 10 तास करा. मी 2 किलोमीटर पळू शकतो. स्टॅमिना वाढवा. की जे जे तुमच्या कमतरता आहे त्यात तोडा, त्यांचं सीमोल्लंघन करा. समजला? त्याच्यासाठी नवरात्र. नाही तर 10व्या दिवशी फक्त ते पानं वाटायचे, 11व्या असं करायचं नाही. देवी म्हणजे शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या. काल तुळजाभवानी, काल भवानी म्हटलं प्रत्येक शक्तीची पूजा. आणि शक्ती सृष्टी की युक्ती मूर्खपणा आहे. शक्तियुक्त युक्ती आणि युक्तियुक्त शक्ती